आपण चित्र काढूया। आणि खायचं कधी? काकूने खूप खाऊ दिलंय ना आपल्याला। देवव्रत खेळून दमून झाल्यावर मग आपण खायचं। आपण इथे खायला आलोय का? अरे जाऊ द्या, तुम्ही आता इथं भांडणाला सुरुवात करू नका। सिंधू, जेवू दे त्याला। त्याच्या पोटात काही पडलं तर त्याचं डोकं तरी शांत राहील। आपण वाटल्यास नंतर जेवू। चालेल। अरे पण आपण पाणीच नाही आणलं। मला जेवताना तर पाणी लागतं। जर तुला जेवताना पाणी लागतं तर लक्षात ठेवायला पाहिजे होतं ना। इथे देवळात कुठे पाणी पण नाही दिसत आहे। तुम्ही थांबा, माझं घर इथनं जवळच आहे। मी घेऊन येतो पाणी, तुम्ही इथंच बसा, मी आलो। ठीक आहे सिंधू। तू इथे काय करतोय? विठेचा पोरगा ना तू? देवळात गेला होतास? कोणी परवानगी दिली तुला? सगळं देऊळ अपवित्र करून ठेवलं असेल। काका, आमचा मित्र आहे तो। आम्हीच त्याला आत यायला सांगितलं। अर्जुन, तू घाबरू नकोस, आम्ही आहोत। ठीक आहे, मी पाणी आणतो। रानडे कुलोत्पन्न हेच शिकवलं का घरच्यांनी? मोठ्यांशी कसं बोलायचं माहित नाही? मग तुम्ही आमच्या मित्राला का रागवलात? त्यांनी असं पाप केलं तर अजून रागवेन। आणि काय रे, तुझी जीभ आजकाल फार चुरू चुरू चालायला लागलीये। या चिमणीने शिकवलं का असं बोलायला? तुमच्या दोघांचा समाचार घ्यायलाच पाहिजे। काय काय कराल तुम्ही? ते कळेल लवकरच। परमेश्वराची लीला अगाध आहे। वहिनी, अगं बाई वंस, अहो किती दिवसांनी आलात। थांबा, गुळ पाणी आणते तुमच्यासाठी। वहिनी, आत्ता गणपती तिथेच होते, विसरलीस का? ते खरंच आहे तुमचं, पण आल्यासरशी 2 घूट चहा तरी घ्या। अगं नको, आता भूक नाहीये मला। आणि मी नवी नवरी असल्यासारखी काय वागतेस माझ्याशी? त्यापेक्षा बस बस, बरं बस। बरं वंस, अहो मामंजींची तब्येत कशी आहे तुमच्या? बरी आहे, पण माझी फार धावपळ होते ग। लग्न, मंगळागौर, गणपती या सगळ्यामध्ये फार मजेत दिवस गेले। पण घरी गेल्यावर पुन्हा तेच रांधा वाडा आणि उष्टी काढा, कंटाळ येऊन जातो अगदी। म्हणूनच म्हटलं जरा 4 घटका इथे येऊन बसावं, तुझ्याशी बोलावं, म्हणजे बरं वाटेल। ते बाकी बरं केलं तो तुम्ही। पण काय हो वंस, रघुरत्नाचे बाबा दौऱ्यावर गेल्यावर तुम्हाला एकटंच वाटत असेल नाही तिथे? वाटतं ग थोडं, पण पहिल्या इतकं नाही बरं का। आता तर ते 2-3 दिवसातच परत येणार आहे। आता इथे एकदा कायदेशीर पूर्तता झाली की नवीन नोकरी सुद्धा सुरू करतील। वा, त्यामुळे इथेच राहतील आता। आणि हल्ली विलास भाऊजी सुद्धा घरी असतात, फार मदत करतात हो मला। त्यांचा आता काहीच त्रास नाही हो पहिल्यासारखा। अगं बाई, खरं? हो ना, अगं विश्वास बसणार नाही एवढा बदल झालाय त्यांच्यात। गणेश चतुर्थीच्या दिवशी यांच्यावर हल्ला करणारे हेच का विलास भाऊजी, असा प्रश्न पडेल एखाद्याला। इतके बदललेत ते, घरातली सगळी कामं करतात आणि देवदेव सुद्धा करतात हो हल्ली। हो का? हो। काय झालं, तुझा विश्वास बसत नाहीये का? नाही, तसं नाही, पण अगं आता घरची सगळी कामं करतात, मामंजींची सेवा करतात आणि देवाचं तर इतकं करतात ना, विचारूच नको। आज सुद्धा आपल्या गणपतीच्या देवळात गेलेत सकाळी। देवळात? हो, पण असं धक्का बसल्यासारखे का वागतेस? काय झालंय? नाही, सिंधू आणि देवव्रतही देवळातच गेले तो। ते कशाला गेलेत तिकडे? ते मला सांगूनच गेलेत,
पण आता नेमके त्याच वेळी विलास भाऊजी तिथे म्हणजे? वहिनी, काय चालू आहे तुझ्या डोक्यात? मला नीट सांग बरं. वंत, अहो विलास भाऊजी खरंच बदललेत ना? हो, आता पूर्वीसारखे नाही राहिलेत, ते खूप बदललेत खरंच. तू आता तुझ्या मनातल्या सगळ्या शंका कुशंका काढून टाक बरं, आणि चहा ठेव माझ्यासाठी. देव्या, सिंधू, देव्या, सिंधू, सिंधू, देव्या. अजून कशी काय आली नाहीत मुलं परत? दिवे लागण्याची वेळही उलटून गेली, पण अजूनही आले नाहीयेत हे. परमेश्वरा, सरस्वती, हा काय काय झालंय? काय थोडी काळजीत का दिसतेस तू? अहो देवव्रत आणि सिंधू बाहेर गेलेत ना, ते अजून घरीच आले नाहीयेत. ते येतील ना, आणि तू सांगितलंयस ना त्यांना की वेळेवर परत या म्हणून. तू काळजी करू नकोस, आणि समजा थोडा उशीर झाला तर आपण दोघं घेऊ ना सांभाळून. असं नाहीये, हो ते दोघं देवळात गेलेत. देवळात गेलेत ना? मला वाटलं कुठेतरी लांब सहल वगैरे काढलीये का काय. मग एवढी काळजी का करतेस तू? अहो तुम्ही हसताय काय? मला काहीच माहित नाहीये. आता कोदू हंस आल्या होत्या, त्या म्हणत होत्या की विलास भाऊजी त्याच देवळात गेलेत. विलास? तो का गेलाय देवळात? त्या म्हणाल्या आजकाल ते फार देवदेव करतात म्हणे. खरंच तसं असेल तर ठीक आहे, पण नेमकी त्याच वेळी मुलंही देवळात आहेत, त्यामुळे आता मला काळजी वाटायला लागली हो.